नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज संध्याकाळची सुरुवात मी चहाने केली। बऱ्याच दिवसांनी मी माझ्यासाठी चहा बनवला। आय एम नॉट युजली अ चाय पर्सन, पण आज मी बनवला आणि हेच तुमच्यासाठी रिमाइंडर आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या आवर्जून करा। त्यानंतर मी थोडा वेळ शांत बसले आणि फक्त बाहेरचं निरीक्षण करू लागले। बाहेरून येणारे आवाज, बाहेर दिसणारे दृश्य। बरेचदा ना आपण दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जपण्यात इतके व्यस्त झालेलो असतो की स्वतःला काय आवडतंय, स्वतःला काय हवंय हे विसरून जातो। त्यामुळे थोडंसं ग्राउंडिंग करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं। तर आता मी करते अनुलोम विलोम, ते म्हणजेच माझी फेवरेट ब्रीदिंग एक्सरसाइज। आणि अनुलोम विलोमचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहिती असेलच। यामुळे फक्त मेंटल वेलबिंगच जपल्या जात नाही, तर फिजिकल वेलबिंगसाठी पण हे खूप फायदेशीर आहे। तुमची कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ सुधारते, तुमच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या रीतीने होतो, तुमची पचनसंस्था पण मजबूत होते। तर त्यामुळे मला हे करायला प्रचंड आवडतं आणि दिवसातले 5 मिनटं तरी काढून आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजे असं मला वाटतं। त्यानंतर वेळ होती जर्नलिंगची। हे जे वेलनेस जर्नल आहे हे मी ॲमेझॉनवरून 300 रुपयांमध्ये मागवून घेतलं होतं आणि यामधलं रोज एकच पेज मी भरते। पण तेवढंच केल्याने मला इतकं बेटर फील होतं ना, कारण की यामध्ये वेगवेगळे प्रॉम्प्ट्स दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला गोष्टी फिलअप करायच्या असतात। ग्रॅटिट्यूड हॅज मिरॅक्युलसली चेंज्ड माय लाईफ। सो मी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला कसं बरं विसरेल। आणि ही जी टेक्निक आहे ना, ही मी माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर केली आहे, तो ती नक्की चेक करा, कारण की ह्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जो महिना सुरू झाला आहे ना त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्याविषयी आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा आहे। तर तुम्ही काही स्वयंसूचना घेऊ शकता, म्हणजे येणारा महिना कसा फुल ऑफ हॅपीनेस असेल, फुल ऑफ अबंडन्स असेल। तर हे केल्याने ना फील करा की तुमचा हा महिना एकदम बेस्टच जाणार आहे आणि बघा तुमचे रिझल्ट्स किती मल्टिप्लाय होतील। त्यानंतर मी काही वेजीस कट केल्या आणि ते इतके सुंदर दिसत होत्या, सो त्यामुळे त्या पण रेकॉर्ड केला। आणि मला असं जाणवलं की आपण ना स्वतःला ॲप्रिशिएट करायला पाहिजे। या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, याच आपल्या कॉन्फिडन्स बूस्ट करतात। त्यामुळे स्वतःला ॲप्रिशिएट करायला विसरू नका, मग ती गोष्ट कितीही छोटीशी असो, तुमच्या पाठीवर थाप द्यायला विसरू नका। And last but not the least, go for a walk. Get out in the fresh air and go for a walk. बाहेर मोकळ्या हवेत निघा आणि थोडंसं बेटर फील करा. So that's it for today. I hope you liked the vlog. Thank you so much for watching.